हॅलो फ्रेंड्स, मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत वडापाव कसा बनवायचा. ते अगदी सोपा आहे आणि लवकर होतो. स्पेशल गाड्यावर भेटतो तसा अगदी चटणीसहित मी आज तुम्हाला सांगणार आहे वडापाव कसा बनवायचा ते. पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, मी इथे 3 छोट्या आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत. ते आता आपण मॅशरने बारीक करून घेणार आहोत. पहा, हे आपल्याला अगदी असे बारीक करून घ्यायचे आहेत. आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची आहे आलूची. हे बघा, मी इथे पूर्ण बारीक करून घेतलेले आहेत. तर त्यासाठी लागणारं सामान मी इथे ठेचा घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, लसणाच्या पाकळ्या, मिरच्या मी मिक्सरमधून काढून घेतल्या होत्या. त्यानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत. हे पहा, तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यानंतर मी लगेच जिरे व मोहऱ्या टाकलेले आहेत. आता त्यानंतर आपण लगेच लसणाची पेस्टही टाकून घेणार आहोत. हे आपल्याला लाल होईपर्यंत भाजायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. हे बघा, हे आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये ठेचा पण भाजून घ्यायचा आहे. हे बघा, माझ्यामुळे ही स्किप करण्यात आलेला आहे व्हिडिओ, त्यामुळे तुम्हाला ठेचा टाकलेला दिसला नाही. त्यानंतर लगेचच मी इथे हळद टाकलेली आहे, थोडे धने पावडर, थोडी जिरे पावडर हे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हे आता आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. बघा, हे आता आपला मसाला छानपैकी भाजला आहे. त्यानंतर आपण जे बटाटे बारीक करून घेतले होते ते घालणार आहोत. हे पहा, आपल्याला अशा पद्धतीने ही आलूची चटणी करून घ्यायची आहे बटाट्याची. ही पहा, मी आता हे पूर्ण एकदा मिक्स करून घेते. पूर्ण आपला मसाला जे आहे ते पूर्ण बटाट्याला लागला पाहिजे अशी आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे. आपली चटणी जेवढी छान बनेल तेवढे आपल्याला वडापाव पण छान लागतो खायला. आणि आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज नाही. वडापाव खायला आपण घरीच बनवून खाऊ शकतो. हे पहा, इथं तर चटणी पण आपली तयार झालेली आहे. मी इथे एका बाउलमध्ये आता काढून घेते. पहा, हे बघा, आता मी इथे एका बाउलमध्ये चटणी काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला ही चटणी थोडी बाजूला ठेवणार आहोत आपण. तर लगेच आपल्याला वडे करण्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. हे पहा, आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. तुम्ही तुमच्या तिखट आवडीनुसार घालू शकता. मी ते अर्धा चम्मच लाल तिखट, थोडीशी हळद घातलेली आहे. त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर घातलेलं आहे. याने आपली चव एकदम छान लागते, त्यामुळे मी हे घरीच केलेलं आहे. धने व जिरे पावडर याचाही मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे माझ्या चॅनलवर. त्यानंतर लगेचच थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्याला. आता आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. बघा, मी आता याचं थोडं पातळसर असं बॅटर बनवून घेणार आहे. हे पहा, मी अशा पद्धतीने इथे बॅटर बनवून घेतलेलं आहे. हे आता आपण बाजूला ठेवणार आहोत. आता आपण अगोदर हिरवी चटणी म्हणजे आपण मिरच्याची चटणी अगोदर करून घेणार आहोत. पहा, त्यामुळे आपल्याला 7-8 मिरच्या व थोडी कोथिंबीर बारीक मिक्सरला लावून घ्यायचं आहे. पहा, त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करते मी, कारण की आपल्या मिरच्या तशा निघत नाहीत, त्यामुळे. हे पहा, इथे आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, आपली हिरवी चटणी इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला इथे लगेचच लाल चटणी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. हे पहा, तेल अगोदरच गरम झालेलं आहे. आता आपण जे बॅटर बनवलं होतं त्याचे आपण भजे बनवून घेणार आहोत इथे. हे बघा, चटणी बनवण्यासाठी या भज्यांची चटणी एकदम छान लागते खायला बी आणि खूप टेस्टी लागते. तर आता हे आपण अगोदर भजे तळून घेणार आहोत. हे पहा, हे आपल्याला खरपूस असे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, कारण की कडक होईपर्यंत आपले भजे जेवढे कडक होतील तेवढीच चटणी खमंग लागते खायला आणि कडक होते. हे पहा, अशा पद्धतीने मी इथे भजे बनवून घेतलेले आहेत. कडक असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. पहा, आता हे थोडे थंड होऊ द्यायचे आहेत. थंड झाल्याच्या नंतर हे पहा, मी हे मिक्सरला लावून घेणार आहे. मी भजे टाकलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये व लगेचच मी लसणाच्या पाकळ्याही त्याच्यामध्ये घालणार आहेत, कारण की आपली चटणी दोन्हीही बनेल. लसणाची चटणीही बनेल आणि भज्यांचीही, दोन्हीची टेस्ट छान येते. त्यानंतर थोडीशी चटणी टाकायची आहे आपल्याला, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, कारण की आपल्या बॅटरमध्येही तिखट घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता आपल्याला हेही मिक्सरला वाटून घ्यायचं आहे.
हे पहा आता मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। हे पहा इथे आता आपल्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता हिरवी चटणी आपली तयार झालेली आहे आणि लाल ही चटणी आपली तयार झालेली आहे। आता आपण लगेचच इथे वडे बनवण्यासाठी घेणार आहोत। हे पहा मी आता इथे हातावर थोडा बटाट्याचा आपण जी चटणी केलेली होती त्या चटणीचा असा गोल आपल्याला एक गोल करून घ्यायचा आहे। पहा वडा तुम्ही हातावर दाबूनही घेऊ शकता किंवा गोलही करून घेऊ शकता। मी ते दोन्हीही करणार आहे। हे पहा आपल्याला इथे दोन्ही आकाराचे वडे बनवून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही मी ते जास्त मोठाले नाही करणार कारण की तळले की आपले खूप मोठे होतात। हे पहा तर मी इथे वडे बनवून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला बॅटरमध्ये घालून याला पूर्ण बॅटर आपलं लावून घेऊन आपल्याला हे तळायचे आहेत। हे पहा मी आता हे चम्मचच्या साहाय्याने तळून घेणार आहे कारण की आपण हातामध्ये जर घेतलं तर पूर्ण बॅटर हातामध्ये तून निसटून जाते खाली, त्यामुळे मी इथे चम्मचचा साहाय्य घेणार आहे। हे पहा चम्मचच्या साहाय्याने आपण इथे तळून घेणार आहोत। पहा तुम्ही बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये एक एक वडा घालायचा आहे व तळून घ्यायचे आहेत आपले वडे पूर्ण। हे पहा आता आपण हे छानपैकी तळून घेणार आहोत। आपले वडे वरून तळणार नाहीत, त्यामुळे आपण असं थोडं तेलाला जर वर त्याच्या असं टाकलं तर आपले वडे खूप छान तळतील। हे बघा इथे आपले वडे तयार झालेले आहेत तळून। गरमागरम असे वडे खायला खूप मजा येते। तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी घरी एकदा ट्राय करून बघा। त्यानंतर आपले राहिलेले पूर्ण वडे तळून घ्यायचे आहेत। हे पहा मी आता हे वडे थोडे चापट केलेले आहेत, गोल नाही आहेत। हे पहा तुम्ही बघू शकता आता हे आपल्याला लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। थोडे आपले वडे जेवढे छान तळतील तेवढा आपल्याला खायला पण छान लागतील। हे बघा खूप छान आपले वडे इथे तयार झालेले आहेत तळून। आता हे आपण काढून घेणार आहोत। हे बघा पहिले जे वडे होते ते आपले जास्त गोल होते, आता हे जे आहेत हे थोडे आता हातावर मी चापट केलेले आहेत। हे बघा दोन्ही प्रकारचे आपले इथे वडे तयार झालेले आहेत। हे पाहू शकता तुम्ही बघा किती छान आपले वडे झालेले आहेत। मी जास्त मोठाले केलेले नाहीत, छोटेच केलेले आहेत। आता हे पहा मी इथे पावचा एक पॅक घेतलेला आहे। हे आता आपल्याला फोडून घ्यायचं आहे। हे बघा मी इथे हे पावचा पॅक फोडून घेतलेला आहे। मी याच्यामधले 2 पाव काढून घेते आहे। हे बघा आणि त्याला चाकूच्या साहाय्याने आपल्याला त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। हे बघा माझे पाव थोडे छोटे आहेत, तुम्ही मोठे पाव आणले तरी चालेल। आता आपण ही अगोदर हिरवी चटणी लावून घेणार आहोत। हे पहा आपल्याला दोन्ही साईडकडून हिरवी चटणी लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला गाड्यावर पण अशीच याच साईजचा वडापाव भेटतो खायला। जर आपल्याला गाड्यावर जायचा कंटाळा आला तर आपण घरीच बनवून खाऊ शकतो। हे बघा मी आता लगेच लाल पण चटणी त्याच्यावर घातलेली आहे। आता आपल्याला त्याच्यावर एक एक वडा घालायचा आहे। हे पहा आपण याच्यावर एक एक वडा ठेवून असं खाऊ शकतो व लगेचच हिरव्या मिरच्याही तळून घेऊ शकतो। मी तळलेलं नाही आहेत त्यामुळे। आता हे बघा एकदम आपला गाड्यावर भेटतो तसा वडापाव इथे तयार झालेला आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।